मंडळी, बरेच दिवस शांत राहिल्यानंतर मनोज जरांगे पुन्हा एकदा मैदानात उतरले. सध्या त्यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू आहे आणि या दौऱ्यात होत असलेल्या त्यांच्या प्रत्येक सभेत त्यांच्या तोंडात एकच नाव आहे, ते म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे. आता मनोज जरांगे बावनकुळे यांना उद्देशून काय काय बोलले आणि त्यांनी बावनकुळे यांना कोणाकोणाची उपमा दिली यावर आपण बोलणार नाही आहोत. ते सगळं सोशल मीडियावर तुम्ही बघितलंच असेल. पण जरांगे अचानक बावनकुळे यांच्याच कामागे लागलेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरचा निशाणा काढून जरांगेंनी बावनकुळे यांच्यावर का निशाणा साधलाय? बावनकुळे खरंच मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत की त्यांना जाणीवपूर्वक विलन केलं जातंय आणि यामागे मुख्यमंत्री फडणवीसांचीच तर काही खेळी नाहीये ना, असे सगळे प्रश्न या प्रकरणामुळे चर्चेत आलेत आणि या सगळ्या प्रश्नांचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओतून करणार आहोत. नमस्कार आणि तुम्ही पाहताय आवाज महाराष्ट्राचा. मराठा आरक्षणाचा आणि मनोज जरांगे यांचा मुद्दा, त्यांचं आंदोलन, हे सगळं तर तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे आपण थेट जाऊया जरांगे आणि बावनकुळे यांच्यात काय वाद पेटला या गोष्टीवर. तर झालं असं की काही दिवसांपूर्वी कुणबी प्रमाणपत्र सादर केलेल्या काही नगरसेवकांची कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरवत त्यांची नियुक्ती अपात्र ठरवण्यात आली आणि तिथूनच या वादात खिडंगी पडली. याच्या दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला. त्यातच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रामुळेच या नियुक्त्या अवैध ठरल्या गेल्या असा थेट आरोप जरांगे यांनी केला आणि तिथूनच फडणवीस आणि शिंदे हे बाजूला राहिले आणि जरांगे यांचा फोकस सगळा हा फक्त बावनकुळे यांच्यावर केंद्रित झाला. त्यातच त्यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत पुन्हा उपोषण करणार असल्यास जाहीर केले आणि त्या अगोदर त्यांनी पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू केलाय. या दौऱ्यातील प्रत्येक सभेत ते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर थेट निशाणा साधतायत, त्यांच्या बोलण्याची नक्कल करतायत, तसंच त्यांना वेगवेगळ्या उपमा देऊन त्यांचा अपमान करतायत. बावनकुळे हे परळी गंग म्हणजेच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या प्रभावात येऊन मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत असा थेट आरोप जरांगे यांनी केलाय. बावनकुळे हे भाजपचा ओबीसी चेहरा आहे, तसेच मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळू नये अशी त्यांची अगोदरपासूनच भूमिका राहिली आहे. ओबीसींच्या मूळ आरक्षणात धक्का न लावता मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं अशी भूमिका त्यांनी नेहमीच घेतली आहे. त्यामुळे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळण्यात बावनकुळे व इतर ओबीसी नेते अडथळा ठरतायत अशी भावना मराठा आंदोलकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यातच ते आले सत्ताधारी पक्षाचे. त्यामुळे मराठा आरक्षणाला विरोध करणारे राज्यातले इतर ओबीसी नेते जसे की छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर यांच्यापेक्षा चंद्रशेखर बावनकुळे हे सतत निशाण्यावर येतात. बावनकुळे यांनी सुद्धा जरांगे यांच्या आंदोलनावर आणि त्यांच्या भाषाशैलीवर वेळोवेळी टीका केली. तर जरांगे यांनी बावनकुळे यांच्यावर मराठा रंगाच्या विरोधात कटकारस्थान रचण्याचा आणि सरकारला आंदोलनाविरुद्ध फूस लावल्याचा थेट आरोप केलाय. त्यातच बावनकुळे यांनी आता जरांगे पाटील हे राजकीय स्क्रिप्ट वाचतायत अशी प्रतिक्रिया दिल्यामुळे मराठा आंदोलकांमध्ये त्यांच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला. राज्य सरकार मराठा आरक्षणाचा प्रश्न वेळ सोडवू शकत नाही किंवा सरकारची भूमिका टाळाटाळ करायची आहे असा आरोप मराठा समाज करत आहे. बावनकुळे हे भाजपचे मंत्री असल्यामुळे ते जेव्हा जाहीरपणे मराठा आरक्षण आंदोलनाबद्दल भूमिका व्यक्त करतात तेव्हा त्यांनाच दोषी ठरवत सरकारच्या प्रत्येक निर्णयाची किंवा विलंबाची जबाबदारी राजकीयदृष्ट्या त्यांच्यावर व त्यांच्या पक्षावर टाकली जाते. त्यातच मध्ये अशीही चर्चा सुरू झाली होती की देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार आणि त्यांच्या जागी चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री होऊ शकतात.
त्यामुळे